नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, इकडे मात्र खूप ओवीने आणि इकडे अबीरने आता सावली आणि सारंगभोवती खूप त्यांना परेशान करत आता त्यांना फक्त वाढदिवस एकाच ठिकाणी साजरा करायचा आहे असा हट्ट धरलेला आहे. तेव्हा आता सारंगने सावलीला समजावून सांगितलेलं आहे की हे बघ, तुझ्यासाठी तुझा मुलगा खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्यासाठी माझी मुलगी खूप महत्त्वाची आहे. आपल्या या दोघांमुळे या दोघांच्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात कोणीही महत्त्वाचं नाही आहे, हे तुला चांगलंच माहिती आहे. म्हणून आता तू बाकी माझ्या घरच्यांचा विचार न करता या वाढदिवसाला साजरं करण्यासाठी आता होकार दे. तेव्हा आता इकडे सावली बोलते की ठीक आहे सारंग, तू मला एवढा म्हणतोस तर फक्त तुझ्यासाठी मी या वाढदिवसाला एका ठिकाणी साजरा करण्यासाठी सहमती देते. तेवढ्यातच आता तिथं व्यंकटेश येतो आणि व्यंकटेश बोलतो की हे बघ सावली, असं काय करते त्या सारंगसोबत, तुला कशाला वाढदिवस एकत्रित साजरा करायचा आहे? बघ, मला हा तुझा निर्णय ना अजिबात आवडलेला नाही आहे. आता इकडे अबीरचा वडील या नात्याने मलाच सर्व करायला हवं ना. आपण कसं बाकीच्यांसारखं आता अबीरचा हात पकडत केक कट करूया आणि बाकीच्यांसर्व जसं काही त्यांच्या मुलांच्या वाढदिवस ते करतात तसंच करूया ना. म्हणजे आपण बाकी लोकांच्या मते आपण नवरा बायको आहे असं आपण सुद्धा मानूया ना. तेव्हा आता व्यंकटेशला पुन्हा ओढून सावली सांगते की हे बघ व्यंकटेशजी, माझ्या मनात तुमच्याबद्दल माझ्या मनात काहीही असं वेगळं नाही आहे. मी फक्त तुम्हाला चांगलं मित्र समजते. त्यावर आता इकडे व्यंकटेश पुन्हा बोलतो की मित्र समजते तर काय झालं, आता नवरा समज, त्यात काय वेगळं, असं बोलत आता व्यंकटेश निघून जाते. तर आता इकडे मात्र सावली खूप फ्रस्ट्रेट होते आणि सावली फर्स्टेड झाल्यावर तेवढ्यातच आता गेस्ट कोणाला बोलवायचं म्हणून आता वाढदिवसाची काय तयारी करायचं, तेवढ्यातच तिथं सारंग येतो आणि ही फर्स्टेड झालेली सावली आता चक्क सारंगला मिठी मारते आणि आता सारंगला बोलते की बाद झालं सारंग, आता हे नाटक अधिक माझ्याकडून नाही होत, आता बाद झालं रे, मला तुझ्या खूप साथीची जरूरत आहे. असं ऐन वक्तला मला सोडून जाऊ नको रे सारंग. तेव्हा आता इकडे लगेच सारंगला तर सांगितलेलंच असतं अमृतानं की आता ही सावली जे काही आहे ना ती सरळ नाटक करत आहे. ती म्हणजे आता इकडे व्यंकटेशसोबत लग्न झालेलं आहे असं. तेव्हा आता इकडे लगेच सारंग बोलतो की तुझं तर व्यंकटेशसोबत लग्न झालेलं आहे ना, मग आता आपण पुन्हा कसं एकत्र येऊ शकतो? त्यावर सावली बोलते की मी खोटे बोलले, आताच मला ते खोटेपणा माझा खूप कठीण जात आहे. तुला माहिती नाही तो व्यंकटेश माझ्याशी काय बोलून गेला, त्यांनी मला चक्क 2 वेळ प्रपोज केलं आणि सारंग मी कधीही तुझ्याशिवाय कोणाचा विचार केला नाही रे. तेव्हा आता सारंग असं सावली बोलल्यावरती पुन्हा आता सावलीला मिठी मारते आणि आता इकडे मात्र तेवढ्यातच तिथं येतो तो म्हणजे जगन्नाथ बोलते की काय चाललंय. आता इकडे सावली बोलते की बाबा बाद झालं, आता मी जे काही सत्य सारंगपासून लपून ठेवलेलं होतं माझ्या लग्नाचं ते सत्य मी सांगितलं, आता माझ्या मनावरचं ओझं कमी झालेलं आहे. त्यावर आता जगन्नाथ बोलतो की पोरी, एवढं मोठं सत्य सांगितलं पण मात्र अबीर हा सारंगचा कोण आहे हे सत्य कधी सांगणार आहेस तू? तेव्हा आता लगेच इकडे जगन्नाथ सांगते की थांब मीच सांगते. तेव्हा आता जगन्नाथ इकडे मात्र सारंगला सांगते की हे बघ सारंग, ओवीतला तर जाऊ दे, पण इकडे मात्र आता अबीर जो आहे तो तुझाच मुलगा आहे आणि हेच सावलीने आतापर्यंत तुझ्यापासून लपवून ठेवलेलं आहे. पण मात्र आता अबीरच्या जीवाला धोका आहे आणि अबीरचं रक्षण फक्त तूच करू शकतो. म्हणून हे सत्य आता सावलीने मी आणि तुला सांगायचं ठरवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आता सारंग आनंदाने नाचू लागतो आणि इकडे मात्र आता भर पार्टीत इकडे मेहेंदळ्यांचं सर्व कुटुंब आलेलं असतं. तर आता इकडे सावलीने स्वतःच्या तोंडून मोठा धमाका करत असं शेवटी आता तिलोत्तमाला सांगितलेलं आहे की इकडे ओवी आणि इकडे हा अबीरच तुमचा सारंग आणि माझा मुलगा आहे आणि या मेहेंदळ्या कुटुंबाचा आता वारीस आहे. तेव्हा मात्र इकडे राजकुमार आणि इकडे मोनिकाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर इकडे मात्र कुठं ना कुठं आजी या नात्याने आता इकडे तिलोत्तमाला आनंद झालेला आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता सावली सारंग एकत्र येत आता स्वतःच्या मुलांना मेहेंदळ्याच्या घरचा वारीस आहे असं त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी सिद्ध केलेलं आहे. धन्यवाद. जय गजानन माऊली.